मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात दररोज काही ना काही वादग्रस्त घडामोडी घडत असतात। पण गेल्या काही दिवसात एक विशेष घटना सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत एका मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व अभिनेत्री बरोबर भांडण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे। या घटनेने केवळ सामाजिक माध्यमांवरच नव्हे तर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी दिव्यांग, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। ही घटना मुंबईच्या अंधेरी परिसरातील आहे। मनसेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल जावेद शेख याने ही कथित हरकती केली आहे। अभिनेत्री राजश्री मोरे हिने स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राहिल शेख तिच्या कारला धडक देतो आणि त्यानंतर तिच्याशी अर्धनंग अवस्थेत भांडताना दिसतो। या व्हिडिओत राहिलने शर्ट घातलेला नाही, तो मद्यधुंद अवस्थेत असून अत्यंत उद्धटपणे राजश्रीशी हुज्जत घालत असल्याचे स्पष्ट दिसून येतं। या संपूर्ण घटनेनंतर राजश्रीने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यावरून राहिल शेख विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी तपास सुरू केला असून कायदेशीर कारवाई सुरू आहे। या भांडणादरम्यान राहिल शेख याने आपण एका मोठ्या नेत्याचा मुलगा असल्याचं सांगून राजश्रीला धमकवल्याचा गंभीर आरोप तिच्या तक्रारीत आहे। ही बाब केवळ एका सामान्य वादापुरती मर्यादित राहिली नसून ती राजकीय प्रभावाच्या गैरवापरापर्यंत पोहोचल्याचं या घटनेतून दिसून येत आहे। या वादाने राजश्री मोरे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। काही आठवड्यांपूर्वी तिने स्थानिक मराठी लोकांविषयी केलेल्या विधानांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती। तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये परप्रांतीयांविरोधात मराठी भाषा लादणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला होता। याविषयी मराठी लोकांनी अधिक मेहनत करायला हवी असाही तीव्र सूर तिने मांडला होता। तिच्या या विधानानंतर वर्सोव्यातील मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत तिच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। वाढत्या टीकेनंतर तिने जाहीर माफी मागितली होती आणि संबंधित व्हिडिओ देखील हटवला होता। अशा पार्श्वभूमीवर तिच्या कारला धडक देऊन तिच्याशी उद्धटपणे वागणं, धमकी देणं आणि स्वतःचा राजकीय आधार दर्शवणं ही गंभीर बाब मानली जात आहे, ज्यामध्ये फक्त वैयक्तिक स्वाभिमानाचाच प्रश्न नाही तर महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। या सगळ्या घटनांमुळे राजश्री मोरे कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे। राजश्री मोरे ही मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा गावची आहे। तिचं बालपण खूप साधं आणि संघर्षमय होतं। तिने स्थानिक मराठी शाळेत शिक्षण घेतलं, पण उच्च शिक्षण पूर्ण करू शकली नाही। वयाच्या 16व्या वर्षी तिच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तिच्यावर जबाबदाऱ्यांचा डोंगर कोसळला। तिच्या कुटुंबात आई, एक मोठा भाऊ आणि एक बहीण आहे। राजश्रीने आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले। आज ती स्वतः एक व्यावसायिक मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। तिने नेल आर्ट क्षेत्रात करिअर सुरू केलं आणि पुढे मुंबईतील मालाड परिसरात स्वतःचं ब्युटी पार्लर सुरू केलं। आज तिच्या पार्लरच्या 3 शाखा असून तिचा व्यवसाय उत्तम चालतो आहे। राजश्रीने मॉडेलिंग सोबतच मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे। सोशल मीडियावरती कायम सक्रिय असते आणि तिच्या पोस्ट सतत चर्चेत असतात। तिचे जवळपास 30,000हून अधिक फॉलोअर्स असून अनेक तिच्या ब्युटी टिप्स सामाजिक भाषा आणि व्यक्तिमत्वामुळे प्रभावित आहे। राजश्री मोरे आणि टीव्ही अभिनेत्री राखी सावंत यांची मैत्रीही चर्चेचा विषय ठरली आहे। त्या दोघींना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं असून दोघींची पहिली भेट राजश्रीच्या नेल आर्ट स्टुडिओमध्ये झाली होती। पुढे ही ओळख मैत्रीत रूपांतर झाली। अनेकदा राजश्रीने राखी सावंतला वैयक्तिक मदत केल्याचंही बोललं जात आहे। राजश्री मोरे बाबत सतत एक प्रश्न उपस्थित होतो, ती सोशल मीडियाचा वापर केवळ प्रसिद्धीसाठी करते की एका प्रभावी महिलाप्रमाणे समाजाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते। तिने वेळोवेळी वादग्रस्त विषयांवर भाष्य केलं आहे, मग तो मराठी अस्मिता असो, स्थलांतराचा प्रश्न असो व महिला सुरक्षेचा। परंतु तिची मांडणी नेहमी थेट, बेधडक आणि कधी कधी आक्षेपार्हही ठरली आहे। त्यामुळे एक वर्ग तिला स्पष्ट व्यक्ती म्हणतो तर दुसरा वर्ग प्रचारासाठी मुद्दाम वाद निर्माण करणारी म्हणतो। या संपूर्ण प्रकारानंतर अनेक महिलांनी राजश्रीला पाठिंबा दर्शवत राहिल शेख याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। काही महिला कार्यकर्त्यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे निवेदन देण्याची तयारी दर्शवली आहे। ही घटना मनसेसाठी देखील डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। एकीकडे पक्ष नेहमी मराठी अस्मिता, महिला सन्मान आणि सामाजिक शिस्त याचा पुरस्कार करत असतो, दुसरीकडे त्याच पक्षाच्या नेत्याचा मुलगा असा गैरप्रकार करत असेल तर पक्षाची विश्वासार्हता डळमळू शकते। ही संपूर्ण घटना फक्त 2 व्यक्तींमधील वाद नाही तर सोशल मीडिया युगातील सार्वजनिक जबाबदाऱ्या, महिला सुरक्षेचा मुद्दा आणि राजकीय प्रभावाचा वापर यावर गंभीर प्रश्न उभा करणारी आहे।
राजश्री मोरेने दाखवलेली धाडस, तिची सामाजिक सक्रियता, तिचा संघर्षमय प्रवास हे सगळं नक्कीच प्रेरणादायी आहे. पण याच वेळी तिच्यावरील वादग्रस्त विधानांचा इतिहास, सोशल मीडिया वापरण्याची तिची शैली यावरही विचार करणं तितकंच गरजेचं आहे. आता बघायचं हे की पोलीस तपास काय वळण घेतो. राहेल शेखवर खरोखर कडक कारवाई होते की राजकीय ओळखीतून प्रकरण थंडावतं. आणि त्याचबरोबर राजश्री मोरेचं यश, वाद आणि समाजातील स्थानाचा प्रवास पुढे कुठल्या वळणावर जातो, यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107.